नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? अनिता आनंदा कोरवी. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट रेंदाळ, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर इथून आली आहे. आपला व्यवसाय काय आहे? मी गृहिणी आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 15 मार्च 2020मध्ये घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? पारंपरिक देवी देवतांची, गणपती उत्सव, मार्गशीर्ष महिन्यातला घट बसवणे, नदीवर परडी सोडणे, परत मुलांचा जन्म झाला की आमच्याकडं न्हाणीला बळी म्हणून कोंबडा द्यायचे, हा एक प्रकार आमच्यात चालायचा. आणि इतर सर्व जे पारंपरिक करतात ते सण आम्ही साजरे करत. संत रामपालजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला आणि त्यांच्या शरणात आपण कसे आलात? माझ्या मुलग्याचा मित्र आहे, तो माझ्या गावातलाच आहे. त्यांनी नामदीक्षा घेतली होती. माझ्या मुलाला त्यांनी सांगितलं की तू पण नामदीक्षा घे. त्यांनी 19मध्ये घेतली आणि तो मला सांगायला लागला की भक्ती ही चांगली आहे माई. मला सगळे घरात माई म्हणतात. मग तो म्हणाला तुम्ही करून बघा. मग मी त्याच्यावर जरा चिडले, रागवले. तुझी बायका मुलं आहेत, पोरं आहेत आणि असं साधू संत होऊन फिरणार आहेस काय? हा कुठला मार्ग स्वीकारलास मित्र सांगतोय म्हणून. मला जरा ते खटकलं. आता मला संत रामपालजी महाराजांचं हे भक्ती बघून आता खूप मला वाईट वाटतं आहे. मी त्यावेळी मुलाला माझ्या काहीही बोलली. खरं त्यांच्या कृपेने आज मुलगा माझा बँकेत सर्व्हिसला लागलेला आहे. नंतर थोड्या दिवसांनी ते पुस्तक ज्ञानगंगा वाचलं, सृष्टीरचना वाचून काढली. तेव्हा संत रामपालजी महाराजांची भक्ती कशी आहे, शास्त्रशुद्ध आहे हे मला कळालं. आणि मग मी त्या भक्तीला सुरुवात केली. 15 मार्च 2020मध्ये मी नामदीक्षा संत रामपाल महाराजांची घेतली. जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्या दिवसापासून तर आजपर्यंत आपल्याला, आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? मला संत रामपालजी महाराजांची भक्तीत आल्यानंतर माझं ऑपरेशन होणार नाही हर्नियाचं म्हणून सांगितलं होतं डॉक्टरांनी. मग ते म्हणाले आपण एक चान्स घेऊन बघूया, या तुम्ही. मग डॉक्टरांना मी सांगितलं की मी डॉक्टर हे संत रामपालजी महाराजांच्या उपदेश घेतलेला आहे. मग ठीक आहे म्हणाले, आम्ही करू प्रयत्न. मग त्यांनी माझं ऑपरेशन वगैरे केलं. त्यानंतर टाके काढल्यानंतर एक बाजूचे टाके घुसवून आले आपोआप आणि मग नंतर पाणी एका साईडला जमा व्हायला लागलं. मग डॉक्टर म्हणाले काय हे पाणी परत परत जर काढत राहिलं आणि साचत राहिलं तर जी झाडी बसवलेली असते ती काढावी लागणार. माझ्या मुलग्याला डॉक्टरांनी सांगितलं. मग मी संत रामपालजी महाराज यांच्या चरणी शरण जाऊन प्रार्थना केली, मला ह्याच्यातून तारा. संत रामपालजी महाराजांनी माझ्यावर दया केली आणि ती झाडी न काढता माझं ऑपरेशन सक्सेस झालं. दुसरा लाभ, माझ्या मुलग्याचा ॲक्सिडेंट झाला होता. मला काही सांगण्यात आलं नव्हतं. तेव्हा मी रैमणी दुपारची करायची राहिली होती. मला सारखं वाटत होतं की ही आरती तू कर, आरती कर. त्याच्यानंतर मी आरती करायला गेले. माझ्या कानावर शब्द आले की मुलाचा तुझा ॲक्सिडेंट झाला आहे. आजूबाजूची लोक तिथं सांगत होते की तुझा हा मुलगा इथं संपलेला आहे. खरं माझ्या मुलावर फक्त पायाचं हाड मोडलं होतं. सुखरूप तो घरी आला. दुसऱ्या मुलाचीही तीच अवस्था झाली होती. प्रत्येक वेळेला संत रामपालजी महाराजांची दयाकृपा आमच्यावर झालेली आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे अनुभव आलेत, तर आपल्या या अनुभवातून आपण भक्त समुदायाला काय संदेश द्याल? संदेश काय मी देऊ शकत नाही. कळकळीची विनंती, प्रार्थना सर्वांना करते. माझे मित्र बांधव, जे समाजातले सर्व लोक आहेत त्यांना विनंती करते की ही संत रामपालजी महाराजांची ही शास्त्रशुद्ध भक्ती आहे. तुम्ही ते ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग ही पुस्तकं SMS करून मागवून घ्या. तालुक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी सत्संग चालतात आणि तिथं पुस्तक सेवा वगैरे केली जाते. तिथं मागवून घ्या आणि रामपाल महाराजांच्या चरणी या. जसं तुम्ही समाजाला सांगतायत की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे आज वाऱ्यासारखं पसरलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे जे अनुयायी आहे हे संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाचा प्रचार करत असतात. त्यांच्याकडनं आपल्याला जर हवं असेल तर ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग हे पुस्तक आपल्याला मिळू शकतं. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे सत्संग हे बऱ्याचशा
टी व्ही चॅनल्सच्या माध्यमातून दर्शकांना बघायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे जे काही सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर जे काही सेवा चालते, जसे की यूट्यूब आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर त्यांचं ज्ञान आज पसरलेलं आहे. तर या सगळ्या माध्यमातून आपण संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजू शकतो, ऐकू शकतो. आणि जर एखाद्या साधकाने ते ऐकलं, त्याला जर ते पटलं आणि त्याला जर संत रामपालजी महाराजांबरोबर जोडायचं असेल, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचा मार्ग किंवा त्यांचा गुरुमंत्र कसा घेऊ शकेल? विविध चॅनलवर संत रामपालजी महाराजांचे सत्संग चालतात. तिथं नंबर फ्लॅश होतात. नंबरवर लावून नामदान केंद्र कुठे आहेत जिल्ह्याला, तालुक्याला, तुम्ही चौकशी करून नामदीक्षा घेऊ शकता. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज बऱ्याचशा टी व्ही चॅनलवर त्यांचे सत्संग येतात आणि सत्संग चालू असताना खाली एक नंबर फ्लॅश होत असतात. त्या जर नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला आपल्या जिल्ह्यामध्ये अगदी जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घेऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात आणि आपणसुद्धा या नामदीक्षेसाठी संत रामपालजी महाराजांना किती पैसे दिलेले आहेत? एकही रुपये दिलेला नाही. निःशुल्क नामकेंद्रावर मिळतं. एकही पैसा संत रामपालजी महाराज घेत नाहीत. धन्यवाद. सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.